नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या मुंबईमध्ये आपल्याला जागोजागी झोपडपट्टी पुनर्वसनचे प्रकल्प सुरू आहेत दिसतात. ही एसआरए योजना मुळात जी आली ही खरोखरच चांगल्यासाठी होती. मुंबईतला बकालपणा, मुंबईतलं जे थोडंसं विद्रुपीकरण जे मुंबईचं झालं होतं ते नष्ट करून त्याच्यामध्ये एक सुनियोजित सुसज्ज अशा इमारती इथे उभ्या राहून लोकांना चांगल्या पद्धतीचं जीवनमान देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. परंतु त्याच्यामध्ये आज नेमकं घडतंय काय? मुंबई या एसआरए योजनेच्या माध्यमातून खरोखरच गरजू लोकांच्या वाट्याला जाते ह्या सगळ्या गोष्टी, की खरोखरच मुंबई बुडवायला आलेल्या, मुंबईचं खरोखरच विद्रुपीकरण करण्यासाठी आलेल्या विशिष्ट धर्मीयांच्या हातात या सगळ्या गोष्टी जात आहेत. हे सगळं आज खरंच घडतंय? किती याच्याबद्दल किती खरं किती खोटं, का ह्याच्यामध्ये काहीच काय होतंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या गरजेची आहेत. कारण हे अनेकदा आपल्या समोर येत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतच नाहीत आणि जेव्हा जेव्हा मोठा भडका उडतो त्या हिमनगाचं टोक आपल्यासमोर दिसायला लागतं. तुम्ही आता नेमका पाण्याच्या खाली असलेला हिमनग नेमका किती बुडालेला आहे हे बघण्याची आज जरूरत आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, मुळात माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मुंबईमध्ये सगळे जे एसआरए प्रकल्प सुरू आहेत याच्यामध्ये नेमकं होतंय काय? तुम्ही जे आज आपण जे बोलतोय की प्रश्न उपस्थित करतोय की नेमकं होतंय, घोटाळे होत आहेत का, ते कोणाच्या वाट्याला नेमकं जात आहे, हा सगळा नेमका घोळ आहे काय? अहो, तुम्ही आता शब्द वापरलात हिमनग. हा हिमनग नाहीये, हा टाइम बॉम्ब आहे. हा फुटणार आहे आणि स्फोट होणार आहे. मी आता गेलो होतो, एका कार्यकर्त्याची भेट झाली. तर एम पूर्व वॉर्ड, मी नाव घेतो एम पूर्व महापालिकेचा, त्यामधल्या 30 प्रकल्पांच्या फायली त्याने मला दाखवल्या. माझं डोकं गरगरलं. आता एक त्यातली फाईल होती, त्यामध्ये 16,000 स्क्वेअर फीटच्या एरियावर पुनर्वसन. झोपड्या किती? तर 460-470च्या मानाने झोपड्या आहेत. म्हणजे एक एक झोपडं ऍव्हरेज 33-35 स्क्वेअर फुटाचं. असं कसं असेल? मी ती लिस्ट पाहिली तर त्यामध्ये काही झोपड्या 60-70-100 स्क्वेअर फुटाच्या त्या आहेत. आणि ज्या तोडल्या त्या झोपड्यांचं तुम्ही विश्वास नाही ठेवणार, 3 स्क्वेअर फुटाची झोपडी, 3 स्क्वेअर फूट म्हणजे 3x1 स्क्वेअर फूट म्हणजे एखाद्या टिपॉयच्या साईजची, किंवा 8 स्क्वेअर फुटाची झोपडी, अशा शेकडो झोपड्या तिकडे आहेत. होत्या म्हणजे आता नाही आहेत. आणि त्या झोपड्यांच्या बदल्यात त्यांना 350 स्क्वेअर फुटाची जागा दिली जाणार आहे. मला सांगा, 8 स्क्वेअर फुटाच्या झोपडीत किंवा 4 स्क्वेअर फुटाची झोपडी असते का? आणि त्यामध्ये कुटुंब होती असं यांचं म्हणणं आहे. आणि आता त्या झोपड्या नष्टही केल्यात असं यांचं म्हणणं आहे. रेकॉर्डवर पाहाल तर ती यादी मला दाखवली. त्या यादीमध्ये नावं जी आहेत ती बिहार, उत्तर प्रदेश इथल्या मुसलमानांची आहेत. इतकंच नाही तर त्यांचं कोणाचंही रेशन कार्ड नाहीये, लाईट बिल नाहीये, आधार कार्ड सुद्धा तिकडचं आहे, लक्षात घ्या. आणि व्हेरिफिकेशनसाठी ॲफिडेव्हिट घेतली आहेत. त्यावर तो जो व्हेरिफिकेशनचा पेपर आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वगैरे केलेल्या, त्या फायली महापालिकेतनं गहाळ झालेल्या आहेत. त्यांनी पोलिसांना एक साधं सूचना दिली, आमच्या फायली हरवल्या. आता एक कार्यकर्ते गेले पोलीस स्टेशनात, म्हणाले हे काय चाललंय, ॲफिडेव्हिट नाही, काय नाही, कोणा जागा जातात? बरं, बिल्डिंग उभी आहे, या लोकांना दिल्यात बरं का जागा, 350 स्क्वेअर फुटाच्या जागा एम पूर्व वॉर्डमध्ये त्यांनी देऊन टाकल्या. आणि बाजूला रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर सेल कंपोनंट म्हणजे विक्री योग्य आता टॉवरचं बांधकाम सुरू आहे, त्यातून शेकडो कोटी रुपये तर उभे राहतील. एका प्रकारचा लँड जिहाद आहे का? याचं उत्तर मिळणार नाही. जेव्हा पोलिसांकडे कार्यकर्ते चौकशीला गेले तेव्हा पोलीस त्यांना म्हणतात, आम्ही तुम्हाला प्रतिबंधक हुकूम देऊ, तुमच्यावर कारवाई करू, तुम्हाला आत टाकू. का? याचं कारण असं आहे की म्हणे तुम्ही हिंदू मुस्लिम इश्यू करताय. पण ते म्हणाले, हो ती फाईल हरवली, ते बीएमसी आणि आम्ही बघून घेऊ ना, त्यांची फाईल हरवली ते बघतील. म्हणजे आम्ही कर द्यायचे. बघा, मुंबईत कुठून कुठून माणसं येतात, मराठी माणसं आहेत, आपली हिंदू आहेत, अंबरनाथला लोक राहतात, डोंबिवलीला आहेत, त्या बाजूला गेलं तर विरार, भाईंदर, कुठून कुठून लोक येतात. आणि इथे तुम्ही एम पूर्व, इथे चेंबूर, गोवंडी त्या भागामध्ये तुम्ही धडाधड देऊन टाकताय. हा एवढा प्रकार. त्या माणसाकडे ना, हर्षजी, त्याच्याकडे 30 तशा फायली होत्या. आणखी एका प्रकारात मी पाहिलं की तिथे आधार कार्ड आहेत, त्या आधार कार्डवर नावं जी आहेत ती मुस्लिम नावं आहेत. आणि आधार कार्ड चेकिंग तुम्हाला एक सॉफ्टवेअर आहे, त्यावर मारल्यावर दिसतं की ही सगळे मूळ जी हे आहेत पेपर्स आहेत ती हिंदूंची आधार कार्ड त्यांनी वापरली आहेत. आणि मग नंतर ते रिप्लेस केलेलं आहे. आणि ह्याच्यावर व्हेरिफिकेशन कलेक्टरनी, डेप्युटी कलेक्टरनी, बीएमसी ते करून दिलेलं आहे. म्हणजे एका एम पूर्व वॉर्डमध्ये जशा 30 फाईल्स असतील त्या माणसाकडे, तर कुलाबा आहे, वरळी आहे. म्हणजे एकंदरीत मला खरोखर शंका येते की मुंबईभरामध्ये साधारणपणे 20 ते 25 लाख घरं अशा प्रकारची गेलेली असावीत किंवा जात आहेत. आणि मुंबईचं डेमोग्राफी पूर्ण बदलणार आहे. याच्यावर खरं म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे. आणि यासाठी एक स्पेशल मेकॅनिझम, कारण एसआरएचे अधिकारी इतके निर्लज्ज आहेत की सरळ ते म्हणतात की नाही, आमच्याकडे उत्तर आम्ही देत नाही तुम्हाला, तुम्ही आहात का झोपडीधारक, आम्ही तुम्हाला उत्तर देतो.
बीएमसी वाले म्हणतात तुमचा काय संबंध, पोलीस म्हणतात की नाही ते येतील ना, तुम्ही काय येताय. म्हणजे सर्वसामान्यांच्या पाठीमागे संपूर्ण त्या सुविधांवर ताण पडणार आहे. हा एक मोठा स्कॅम आहे. म्हणजे SRA, कलेक्टर ऑफिस आणि बीएमसीचा स्कॅम आहे. आणि एक मला वाटतं 15-20 लाखाचं पॉप्युलेशन आपल्याला थोपवत आहेत यात. आणि बघा मध्ये किरीट सोमय्या म्हणाले की ते बांगलादेशी येत आहेत पण हे बिल्डिंग मध्ये जातात त्यांचं काय, फुटपाथ फेरीवाले वगैरे सगळं ठीक आहे, सोडून देऊ, ते त्यांना कधी आपल्याला काढता येईल आणि काढूच त्यांना आपण. पण हे जे इमारतीत राहत आहेत तिथे कोण जाणार नंतर. त्यामुळे यांनी इमारतीच्या इमारती व्यापल्यात आणि हे चेंबूरमध्ये, गोवंडीमध्ये, पूर्व विभागामध्ये चाललेलं आहे. त्याच्या 30 म्हणाले. मग ते मला म्हणाले तुम्ही परत या कोलबा. माझं डोकं गरगरलो. मी जनहित याचिका केल्यात, इस्पितळांसंबंधी मी केली, मी त्या कलेक्टरच्या जमिनी वाटतात त्याचं लोकांना माहिती पाहिजे म्हणून केली, माहितीच्या अधिकारात काही याचिका केल्या. हे जे शिवधनुष्य, आता आम्ही बकऱ्यांची एक बैठक बोलावू आणि हे सगळे मुद्दे मांडू. त्याला पण मी सांगितलं एखादी लेख मला लीक आहे तो म्हणे तो कार्यकर्ता आहे, तो उत्तर भारतीय आहे, तो हताश आहे. खरं म्हणजे तो हताश आहे. तो म्हणतो साहेब माझ्या प्रतिबंधक नोटीस येत आहेत, मला दम दिला जातोय. आणखी तुम्हाला गमत सांगतो, एक मुस्लिम कार्यकर्ता पूर्व विभागाच्या बाहेर उपोषणाला बसला. तो म्हणतो मी मुस्लिम वगैरे नाही आहे, माझं कायदेशीर घर आहे, मी इथं आहे, मी मराठी बोलतो, इथला आहे आणि हे सगळं चुकीचं चाललंय. अहो त्याला धमक्या आल्या, त्याला मारहाण झाली, 14 लोकांनी त्याला मारहाण केली, त्याचा तपास होत नाही. आणि महापालिका किती दक्ष आहे बघा. तो महापालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर फुटपाथवर एक छोटस त्याने हे लावलं बॅनर आणि बसला, तातडीने त्याचा बॅनर काढून घेतला, त्याच्या विरुद्ध महापालिका अधिकाऱ्यांनी तक्रार केली. हे सगळं महापालिकेचं, म्हणजे याला महापालिका पूर्व एकदम प्रॉम्प्ट आहे. मला खरोखर नवल वाटतं. म्हणजे एक राष्ट्रप्रेमी कार्यकर्ता बसलाय, भले तो मुस्लिम असू दे, त्याला पाठिंबा तर द्यायला पाहिजे. कारण हा विसल ब्लोअर आहे त्यांचा. कारण त्याने बघितलं की अरे मी इथं होतो, माझ्या झोपड्यामध्ये हे कुठून आले आणि त्यांनी त्यांना मदत केली. या प्रकारची मदत होते आहे. पण आपण काय करतोय, गंगा जमना तहजीब, हिंदू मुस्लिम यामध्ये आपण हे अतिरेकी एलिमेंट जे आहेत, जे या प्रकारची देशद्रोही कारवाई करतात, त्यांना आपण उत्तेजन देतोय. आणि जो आपला माणूस आहे, जो आपल्यासाठी लढतोय, तो उपोषणाला बसला, तो मला भ्रष्टाचार पसंत नाही, मी माझी फॅमिली 40 वर्ष तिकडे, आम्हाला मिळालं पाहिजे ना. यांना का द्यायचं, हे कोण मंडळी, कुठून आली ही उत्तर प्रदेश बिहारची सांगतायत पण ही इथली नाही आहेत, अजून कुठची तरी असावी. ते तो थेट सांगतोय. तर मग त्याला आपण पाठिंबा देणार की नाही. मला खरोखर दुःख वाटतं. असं तुम्ही विचारलं प्रश्न, SRA हा एक स्कॅम पूर्वी होता, पण आता तो लँड जिहादचं ते एक व्हेकल बनलेलं, असं स्पष्ट माझं मत आहे. सर हे तुम्ही सांगताय, पण या सगळ्यांची तुम्ही तर मगाशी म्हटलात तसं की राहतायत कोणतरी वेगळे, नावं कोणाच्या तरी वेगळ्याच नावावरती आहेत आणि त्यांनी वापरलेले आधार कार्ड नुसतं त्यांना ऍफिडेव्हिट वरती त्यांना या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. ह्याची सगळ्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे, कशा पद्धतीने हे सगळं करतात आणि पालिका आणि यांचं सगळं संगनमत कसं काय होतं. कारण 2 गोष्टी घडतात. हे सरळ सांगून मोकळं तर आमची फाईल हरवली आहे. फाईल कशी काय हरवली. बरं फाईल हरवली तर ज्याची ती फाईल आहे त्याला बोलवा, जबाब घ्या. ते म्हणतात ते आम्ही का करावं. त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केली. आता गृहनिर्माण खातं आहे आपलं, नगरविकास खातं आहे, शेकडो तक्रारी झालेल्या आहेत, काही त्याची उत्तर येत नाहीत. म्हणजे त्याची उत्तर आली पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. काय झालं, राजकीय नेत्यांना सवय लागली आहे राजकीय विधानं करायची. तुमच्याकडे फाईल आहे, आदेश पास करा, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा ना. तुम्ही कशासाठी बसलाय त्या अधिकाऱ्यांना करा. म्हणजे हे न करता राजकीय विधानं सगळीकडे चालू आहेत. माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे, हजारो युवक आहेत, अशा तक्रारी आल्याबरोबर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा, चौकशी करा, 2 महिने डिसमिस करून टाका, त्याला नोकरीवरनं काढा, त्याची पेन्शन नवा घ्या. कसा भ्रष्टाचार चालतो पाहूया. परंतु महापालिकेमध्ये आणि SRA मध्ये अभयदान दिलं जात आहे. आणि या अधिकाऱ्यांचं काय झालं की पोलीस पण म्हणतात ना, एक मस्त संकल्पना आहे हर्षदजी, पब्लिक सर्व्हंट. म्हणजे थोडासा तुमचा आवाज चढला, तुमच्यावर केस बुक होते. जुनं जे 353 कलम आहे IPCचा, त्याला नवा कायदा दुसरा आहे, त्या कलमानुसार ताबडतोब तुमच्यावर कंप्लेंट होतात, तुम्हाला प्रतिबंधक नोटिसा दिल्या जातात, तुमच्यावरती हद्दपारीची तडीपारीची कारवाई केली जाते. कार्यकर्ते भ्यालेत हो. अहो ज्यांच्या घरामध्ये घरचे संघाचे स्वयंसेवक होते, ज्या घरामध्ये ते शाखेत जात होते कार्यकर्ते, अशा लोकांना प्रतिबंधक नोटिसा आज येत आहेत. त्यांचं काहीच रेकॉर्ड नाही आहे. चांगली नोकरी धंद्यातली पेशातली माणसं आहेत, स्वतःच्या घरात राहत आहेत, स्वतःच्या घराबाहेर एक फूट सुद्धा वाढवलेलं नाहीये, केवळ तो आणि बरं व्यक्तिगत कारणासाठी गेलेला नाहीये. महापालिका कार्यालयात जाऊन मांडला येतो, त्याला नोटिसा येतात, त्याला पोलीस स्टेशनात बोलावतात, अरेतुरीची भाषा केली जाते. म्हणजे आणि पोलीस आणि यांचं एक संगनमत आहे सर, या पोलीस अधिकाऱ्यांचं आणि या वॉर्ड अधिकाऱ्यांचं संगनमत आहे. कारण हे हप्ते झाले. पूर्वी कसं होतं ना हर्षदजी, की पूर्वी अधिकारी भ्रष्ट होते, अधिकारी भ्रष्टाचार झाले. आता पोलिसांनी एक हातपट्टी चालवली आहे, त्याला अभय दिलं हातपट्टीला, किंवा एक बटक्याच्या अड्ड्याला दिलं, पण सर्वसामान्य नागरिकांना त्रास नव्हता. आता काय झालंय, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, SRA अधिकारी यांची चक्क पार्टनरशिप आहे. हो पार्टनरशिप आहे, त्यांची त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे अधिकाऱ्यांची. हे याचं खरं मूळ कारण आहे.
90% राजकारण्यांची तर होतीच. आता आपण वाचतो कोण कोण राजकारणी काय काय करतायत, यांची पार्टनरशिप होत चालली आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा आपला पहिला अध्याय आपण पूर्ण केलेला आहे. पूर्वी कसं होतं, चिरीमिरी द्यायची, बक्षिसी काम करून घ्यायचं. मग पुढची स्टेप आली की नियमात न बसणारं काम करायला पैसे घ्यायचे. अगोदर कसं होतं, नियमात बसतील ती कामं जरा लवकर करायला, माझं रेशन कार्ड लवकर काढ, मग बेकायदा कामं करायला चिरीमिरी व्हायला लागली. त्याच्यानंतर पोस्टिंगसाठी व्हायला लागलं. आणि आता त्या बेकायदेशीर कामामध्ये हे तथाकथित पब्लिक सर्वंट पार्टनर्स आहेत. SRA, BMC, कलेक्टर ऑफिस या सगळ्यांचे असल्यामुळे पोलीस देखील. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आणि हा अनएंडिंग. आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना न्याय मिळणारच नाही. मुंबईच्या नागरिकांना तरी मुंबई बुडणार आहे हे माझं स्पष्ट मत आहे. नागरिकांनी व्हायला पाहिजे. आणि माझं आणखी एक म्हणणं होतं, पूर्वी एका मुलाखतीत मी म्हटलं पण होतं की आज लँड जेत वगैरे आपण म्हणतो ना, सोपा उपाय आहे ना. तुम्ही ते सगळं नेटवर घाला. ज्यांना जागा दिल्यात ना त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फुकट जागा घेताय. मला सांगा, न्याय यंत्रणेमध्ये ज्यांना राखीव जागा मिळाल्या त्यांची नावं त्यांच्या जातीसकट येतात. त्यांना लाज वाटत नाही. राखीव जागा घेतल्या तर घेतल्यात, काय वाटण्यासारखं काय आहे. पब्लिक सर्व्हिस कमिशनचं येतं, IAS ची लिस्ट, त्यामध्ये राखीव बिनराखीव येतं, नाव येतं, आडनाव येतं, फोटो येतो, सगळं येतं ना. मग हे झोपडीधारक ज्यांना तुम्ही देताय जागा, फुकट देताय, त्यांचं रेकॉर्ड मी का नाही पाहायचं. मी काय त्याची व्यक्तिगत डेटा विचारत नाहीये, मी त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल, पण मी विचारतोय तुझा मला आधार कार्ड बघायचंय, कुठचा पत्ता आहे, तुझं विजेचं बिल कधीपासूनचं आहे, मला विजेचं बिल बघायचंय. एखाद्याने मला 95 का 2000 पर्यंत बिल दाखवलं तर अशी काय त्याची प्रायव्हसी तुटणार आहे हो. म्हणजे प्रायव्हसी त्याच्यासाठी हो, मी कर देतोय, मला त्याचा बघायचा अधिकार आहे. म्हणजे 30 सेकंड होत्या बघा, त्या पोलीस स्टेशनात रेकॉर्डिंग करायच्या. आता तर आले ते रेकॉर्डिंग करू शकता, पण त्या सिलेक्टिव्ह करायच्या. म्हणजे मी करणार तेव्हा न्यायालय पण काय म्हणाल, करतील ना, पब्लिक सर्वंट करू देत. मग सरकारी खजिन्यात एवढं तुम्ही घेताय, किती लक्ष कोटी रुपयांच्या जागा आपण यांना देतोय. कोण उत्तर प्रदेशातून आलेला मुसलमान, कोण बिहारचा आपण देतोय. मग एवढं लाजता कशाला. म्हणजे ते हिजाब बद्दल होतं ना, म्हणजे मला सगळं करायचं पण हिजाब घालून, न्यायालयात पण हिजाब घालून. म्हणजे हा मुसलमान धर्माचा हिजाब आहे का बाबा, मी काय सांगणारच नाही. असं नाही चालणार. जनतेने या प्रकरणासाठी आंदोलन केलं पाहिजे आणि यांना भाग पाडलं पाहिजे. माहिती द्या, डेटा आम्हाला द्या. राहुल गांधी बोंब मारतायत, मोदीजी डेटा, मोदीजी डेटा. तो डेटा सोडा, हा डेटा तर द्या. आजच्या घडीला मागणी करा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, हा डेटा येऊ द्या पब्लिक डोमेन. कशाला घाबरताय. हे वोट बँक उभं करण्याचं चाललेलं आहे आणि हे फार वाईट आहे. काही कारणाने मराठी माणूस काय, हिंदू काय, सगळे अल्पमतात येतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळीकडे पुन्हा एकदा आपल्याला टिपू सुलतानाचे फोटो लागलेले मुंबईत बघायला मिळतात. आता मालेगाव चाललंय ना, तुम्ही 10 वर्ष थांबा, इथंच टिपू सुलतानचे फोटो लागायचे. मोबाईल नाही वाटणार आपल्या महापालिका आणि पोलीस स्टेशनात लागले तर हे घडणार आहे आता. सर, हे तुम्ही सांगताय ते खरंच खूप गंभीर आहे, पण हे रोखायचं कसं, तुम्हाला काय वाटतं, ह्याच्याबद्दल आपण काय केलं पाहिजे. यासाठी दोनच उपाय आहेत. एक, वकिलांनी काम करणं आणि संघटन करणं आणि जनजागृती. याच्याशिवाय काही उपाय नाही. राजकारणी काय करणार नाहीत, ब्युरोक्रॅट्स किंवा नोकरशा काय करणार नाहीत. लोकांनी संघटन करत राहायला पाहिजे आणि हा विषय ऐरणीवर आणत राहायला पाहिजे. कुणीतरी एक किरीट समोर राजकीय नेता बोलतो, त्याच्यावर हा प्रश्न सुटणारा नाहीये. आपल्याला बोलत राहायला पाहिजे. आता मी तुम्हाला विनंती करेन निवेदन पोस्टला सुद्धा की त्या कार्यकर्त्याच्या वतीने एखादी लेखमाला येऊ द्या, त्याची जागृती होते, लोकांपर्यंत विषय जाऊ द्या, नावं येऊ द्यात. मुळात म्हणजे आता मी नाव घेतलं ना, एम पूर्व, मी चुकीचं बोललो असेल, त्याने मला बोलवावं, खडसावावं, मी चुकीचं बोललो, मला एक नोटीस द्या, मी नावं जाहीर करतो, माझ्याशी वॉर्ड ऑफिसरने बोलावं. परंतु यातलं काही ते करणार नाही. त्यामुळे जनजागृती आणि जन आंदोलन हाच एक उपाय आहे. जसं तुम्हाला साधं उदाहरण देतो ना, दीपक पवारांसारखी माणसं मराठी करतायत. हा मराठीचा विषय नाहीये का, कुठनं माणसं येत आहेत. पण दीपक पवारांना काय असतं, त्यांच्या लार्जर अजेंडा जो आहे मुस्लिम विद्रोही यांची युनिटी वगैरे वगैरे, त्या तिथे बोलणार नाहीत. माझं दीपक पवार नाव आहे, मराठीवादी आहात ना, या ना पुढं, ही मांडा ना मग डिटेल. डोमिसाईल आहेत काही लोक इथली, कुठनं आली माणसं, कुठनं आली. याच्यामध्ये हिंदू मुस्लिम इश्यू करण्याचा विषयच नाहीये. परंतु याच्यामध्ये किती हिंदू आहेत, किती मुस्लिम आहेत, याची जातीगत जनगणना काय आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी अशा सह्या केलेल्या आहेत ना, त्यांची पण एकदा जातीगत जनगणना होऊनच जाऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी. म्हणजे जातीगत ठीक आहे, सामाजिक न्याय आपण दिलेला आहे, राखीव जागा दिलेल्या आहेत, तर नक्की कोण अधिकारी हे करतायत, मला त्याचं नाव कळलं पाहिजे, नावं छापा त्यांची. माझं म्हणणं आहे, ज्यांनी या सह्या केल्यात या ॲफिडेव्हिट्सवर, त्या अधिकाऱ्यांची नाव गाव सगळं येऊ द्या. म्हणजे लोकांना पण कळेल की नोकऱ्या मिळवताना तुम्ही कशा प्रकारची उद्दिष्ट बाळगले, तर नोकरीत गेल्यावर तुम्ही काय केले, तुम्ही जनतेचा विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि सत्य लोकांना कळायला पाहिजे. की मला कधी कधी जवळ पण वाटतं, कधीच काय मनुवादाविषयी लढाई आहे का, की त्यांना पण जागा दिल्या, ह्यानं दिल्या, तुम्ही जोशी कुलकर्णी बापड्याने दिल्या, आम्ही देऊन टाकल्या, असं काय लढाई चालली आहे. तर तसं सांगा ना मग. ते मग दीपक पवारांना सुद्धा सांगू दे, मी नाव घेऊन सांगतोय, कारण त्यांचं जे अलीकडे चाललंय ना,
ते मला फार खटकतं. म्हणजे मराठी संस्कृती करतायत, पण प्रत्यक्ष मराठी माणसासाठी लढत नाही आहात. राजकीय लढाई लढताय तुम्ही. राजकीय लढू नका. तुम्ही हे थेट विषयावर या, इथं सामील व्हा. तो जो उत्तर भारतीय लढतोय सिंग नावाचा, मी भेट घालून देतो आणि मग तुम्ही सांगा तुमचे कार्यकर्ते त्याला काय मदत करणार आहेत. या परप्रांतीय नाही आहेत, काही त्यातले रोहिंग्या आणि बांगलादेशी सुद्धा असणार. माझा थेट आरोप आहे. नाही आहे ना, मी प्रचार करतोय ना, नावं जाहीर करा, आधार कार्ड छापा, कुठचे आहेत ते बघा. बोगस आधार कार्ड का लागतो? हिंदूचं आधार कार्ड बदलून तिथे नाव करून दिलं, पटेल नाव आहे, प्रत्यक्ष मुसलमान राहतोय. हे नक्की काय चाललंय? बरं, पुंजीपती वगैरे म्हणताय, हे बांधणारे कोण आहेत? त्यांच्या मागे का उभे राहत आहेत? ही कोणी मराठी गरीब माणसं नाही आहेत ना, हे कोणीतरी धनाढ्य माणसं आहेत ज्यांनी भ्रष्ट केली व्यवस्था. मग हे आंदोलन वगैरे जे करतायत, मराठीवाद अमुक तमुक, हे सगळं नकली आहे. म्हणजे तुम्हाला मूळ अजेंडाकडे जायचंच नाहीये. त्यामुळे हा मराठीचा हिंदूंचा विषय नाही आहे, हा लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे, हा या शहराच्या अस्तित्वाचा विषय आहे, हा या शहराच्या इस्लामीकरणाचा सुद्धा विषय आहे आणि परप्रांतीयकरणाचा सुद्धा विषय आहे. शहर हाताबाहेर चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही आज जे पुन्हा एकदा या विषयावरती आपण सातत्याने मागे सुद्धा आपण याच्यावरती बोललो होतो आणि आज सुद्धा आपण याच्यावरती बोलतोय. सातत्याने या विषयांवरती तुम्ही बोलतायत आणि आपण त्यांचा आवाज, जे याच्यासाठी काम करतायत त्यांचा आवाज आपण या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपण असंच कुठल्यातरी गोष्टीवरती आपण नक्की बोलू. आपण सातत्याने या गोष्टी मांडत राहू आणि तुम्ही आम्हाला वेळ देऊन आम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तर देत राहा, ही आमची तुमच्याकडे मागणीच आहे. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हा SRA, हा जो मुंबईतला जो सगळ्यात मोठा स्कॅम चालू आहे, या SRAच्या माध्यमातून, SRAच्या बुरख्यातनं जे काय होतंय, या सगळ्या गोष्टी आज आपल्यासमोर संजीव पुनाळेकर सरांनी मांडायचा प्रयत्न केला. हे खरंच खूप भयानक आहे आणि हे जर खरंच अस्तित्वात येत असेल तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय हे म्हणायला काही हरकत नाही. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.